तर बाबांनो जालरूमधनं गाडी भरून निघलो बघा. शिरोईच्या तिथं घाटाच्या वर तिथं हनुमानचं मंदिर लागते. मस्तपैकी पायातीन पडलो तिथनं निघलो. डायरेक्ट सुरतच्या मागं आलो. जेवायला थांबलो. आंघोळ तीन केली बघा. मस्तपैकी व्हेज किमा घेतला बघा. मस्तपैकी छास तीन दणका दिला. मस्तपैकी सुरतच्या पंपात आलो. डिझेल टाकायला चाचा गाठ पडला. चाचाची लुंगी काढ्या म्हणलं पण राहू दे म्हणलं, नकोच म्हणलं चेष्टा करायला. मग काय तिथे जरा कोल्ड्रिंक तीन पेलो. ऊन पिन पडलेलं दाबून, त्यामुळे गार तीन झालो. पुण्यात आलो सकाळ सकाळी. मुंबई तीन पास करून ऍक्सिडेंट असला जोरात झालता की नाही. माझ्या ड्रायव्हर भावासनी एकच विनंती आहे, गाडी सावकाश चालवा. पाऊस पडा लागलाय. उद्या काय कमी जास्त झाले की मालक बिलक काय शेट टोपसून काय देणार नाही. गाड्या सावकाश चालवा. मग काय तिथनं वेळाचा घाट चढून आलो बघा. नाश्ता बिष्टा करून. वातावरण असलं खतरनाक दिसायचं की नाद खोळा. मावल्याच्या हॉटेलला पोचलो. डॉगेज बाय भेटला. त्याला बिस्किट पुरा टाक्या म्हटलं. रांडाच्याला बायकोनं त्याच्या बहुतेक मटण भरपूर दाबून खाऊ घातलेला म्हणून बिस्किट खाल्ला नाही. मग काय तिथं आपला कराडचा मिनी ब्लॉगर गाठ पडलेला. भाऊ पण असं व्हिडिओ जोरात करते. तिथंच आपली बुटकी आलती बघा. तिच्या राधाला घेऊन बुटकी संघ व्हिडिओ काढलो. मस्तपैकी जेव्हा म्हटलं मावल्याच्या हॉटेलला. आणि एक नंबर टॉपच्या असे मावल्याच्या हॉटेलला खीर तीन असलं खतरनाक बनवलेलं की नाही नाद खोळा. 90 रुपयामध्ये ताट. मस्तपैकी जेवलो बघा. आणि तिथनं जरा टेन्शन आलं म्हणून मेडिकलमध्ये आलतो. गोळ्या तीन न्यायला. गोळ्या तीन घेतलो बघा. जरा लयच टेन्शन आलं. हिच्या आईचे गांड या टेन्शनच्या म्हणून गोळ्या घेतलो ना आलो. संध्याकाळी नियोजन लावलं. म्हटलं क्वार्टर मारल्याशिवाय टेन्शन जात नाही आपलं. तुम्हाला तर माहितीच आहे. मस्तपैकी देवाला निवड दाखवला आणि चिकन बिकन दणका दिला बघा. तर कसा वाटला वन ब्लॉग लाईक करा, शेअर करा.